हिंगोलीमध्ये वातावरण बदलाचा परिणाम कारल्याच्या वेलीवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय। कारल्याच्या वेलीची पानं पिवळी पडू लागलेली आहेत आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे। कारल्याची संपूर्ण पानं पिवळी पडत असून कारली सुद्धा सुकून जात आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सुद्धा होत आहे। जळगावच्या भुसावळलगत साकेगाव शिवारामध्ये केळीची 1000 खोडं अज्ञाताने तणनाशक मारून नष्ट केलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावलेलं आहे। या घटनेमध्ये बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांचं 6 लाखांचं नुकसान झालंय आणि प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। नाशिकच्या मालेगावामध्ये कलिंगडाची मागणी वाढल्याचं दिसतंय। वाढत्या उन्हामुळे मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये कलिंगडाची मागणी दुपटीने वाढली आहे। त्यामुळे बाजारामध्ये कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात होतीये। दर सुद्धा चांगला मिळतोय। कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय। अकोल्यामध्ये पपईच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण सुरू झाली आहे। पपईचा दर प्रति क्विंटल 500 ते 600 रुपयांपर्यंत घसरलाय, तर खरेदी दराला सुद्धा माल घ्यायला खरेदीदार तयार नाही आहेत आणि त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी बरेच चिंतेत आहेत। वाशिममध्ये हळदीची विक्रमी आवक होती आणि काल एका दिवसात तब्बल 15,000 क्विंटल हळद बाजारामध्ये दाखल झाली आहे। तसंच हळदीला दर सुद्धा चांगला मिळतोय, त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यामधील मक्याच्या तोडणीला सुरुवात झाली आहे। यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केलेली होती आणि त्यामुळे आता मका पिकाच्या तोडणीला सुद्धा वेग आलाय। तसंच विक्रीसाठी शेतकऱ्यांतर्फे मका सुकवण्याचं काम सध्या करण्यात येत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल 83,243 क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आल्याची माहिती आहे। यावर्षी 4,01,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेली बियाण्यांची मागणी सुद्धा मोठी आहे। हिंगोलीच्या येडूमध्ये एका शेतकऱ्याचा फूल शेतीचा प्रयोग यशस्वी झालाय। त्याने शेवंती आणि झेंडू फुलांची शेती केलेली आहे आणि त्यातील शेवंतीच्या फुलाला बाजारामध्ये सर्वाधिक सध्या मागणी आहे। सध्या फुलाला 100 ते 120 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय। राज्यामधील पपईला सध्या चांगली मागणी पडल्याने पपईच्या भावामधील तेजी अजूनही टिकून आहे। पपईला 1700 ते 2000 रुपयांचा भाव मिळतोय। यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमी होती आणि त्यामुळे आवक मर्यादेमध्ये असल्याने हा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज पपई बाजारामधील अभ्यासक व्यक्त करतात। राज्यभरातील बाजारामध्ये गव्हाची आवक सुद्धा घटली आहे आणि बाजारामध्ये 970 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे। गव्हाला सर्वसाधारणपणे 3,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय, तर बाजारामध्ये 2,190 क्विंटल शरबत्ती गव्हाची आवक झाल्याची माहिती आहे। एकंदरीत बाजारामध्ये आवक घटल्याचं चित्र सुद्धा आहे। वाढत्या तापमानामुळे केळीला सुद्धा चांगला उठाव मिळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे केळीच्या दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होतीये। यावेळी केळीला सरासरी 1,700 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय। डहाणूमधील मिरची उत्पादक शेतकरी मिरची पिकावरील रोगामुळे संकटात सापडलेत। लहरी हवामान आणि थ्रिप्समुळे मिरची लाल पडतीये आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे। सुमारे 2 लाख रुपये एकरी खर्च करून सुद्धा उत्पन्नाची घट झाल्यामुळे शेतकरी संकटात आहेत। Thank you.